मे मध्ये नाटक कोण करू करूयात. हाय हॅलो नमस्ते. एक गोष्ट रिव्हील करू काय आत्ताच? हाय हॅलो नमस्ते, मी सोनाली पाटील आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे चक्क दादा. नमस्कार. आणि आज या कार्यक्रमामध्ये बाय द वे दादाचं गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इतकं फेमस आहे. तर ऑफकोर्स त्याची एंट्री जी आहे ती ऑडियन्समधून होणार आहे आणि हे मी का रिव्हील करते कारण कोणीच नाही आहे इकडे. आणि तुम्हाला तर माहिती आहे बोरिवलीला आमचा मराठीचा जागर मराठी भाषेचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहे. इकडे रांगोळी काढायची चालू आहे इतकी सुंदर आणि कुणीच चाललेलं नाही आहे तोपर्यंत आमचे जे किडे आहेत ते चालू झाले. फोटो काढा, व्हिडिओ काढा, काय करा. आणि मला एक दादाचं खूप इथं कौतुक करावं असं वाटतं की तो जे काय पण त्याचं एज आहे पण मला असं वाटतं तो 24, 23, 25चाच वाटतो कारण त्याची एनर्जी इतकी अफलातून आहे की त्याला रील काढायला आवडतात, फोटो काढायला आवडतात. कधी असं कंटाळतं काय ए नाही नको कशाला वगैरे असं कधीच नसतं. मी एवढ्या आर्टिस्ट बरोबर आहे तर ही गोष्ट खरंच तुझी प्लस आहे की सगळ्या एजच्या लोकांमध्ये तू मर्ज होतोस आणि पटकन मर्ज होतोस. सांगायला खूप आनंद होतो की आमचा कुठचाही इव्हेंट असला, मी आणि आमिर हडकर आम्ही दोघे मिळून आमची इव्हेंट कंपनी आहे श्री स्वामी इव्हेंट. कुठलाही इव्हेंट असला तरी आमच्यावर आमची सोनाली असते. स्वीट. तर हे यूट्यूबला पण जाणार आहे आणि थोडं आपण ह्याला पण जाऊया. तर जर तू रिव्हील केलं असतं तुझ्या कंपनीबद्दल तर आपण इंस्टाग्रामला पण हा एक व्हिडिओ रिव्हील करू जिकडे आपण कोलॅबरेशन करू शकतो. तर आता दादाचा एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि तो ट्रान्झॅक्शन मोडला आम्ही नंतर जेव्हा पण सगळे ऑडियन्स येतील आणि दादा छान रेडी होईल तर मग जरी मी नऊवारीमध्ये असले तरी सुद्धा मी निर्लज्जासारखी पुढे येणार आहे आणि याचा व्हिडिओ करणार आहे. बाय द वे यासाठी तुम्हाला चॉकलेट देऊ शकतेस. नक्की देणार नक्की. येस. तर आता हे बघा पाठीमागे सगळं रिकामं बघा आहे. जवळजवळ 5,500-6 हजार चेअर्स आहेत आणि अजून 6,000 लोक येणार आहेत. म्हणजे 12,000 ते 15,000 लोकांचं ऑडियन्समध्ये भरगतचा असा हा इव्हेंट आहे. याच्यामध्ये डान्स आहे, त्याच्यामध्ये गाणी आहेत, ह्याच्यामध्ये भारूड आहे, स्किट आहे, ह्याच्यामध्ये भारूड आहे, ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आहे, त्यांचा पोवाडा आहे. असा भरगतचा कार्यक्रम माझे अत्यंत जवळचे मित्र दमदार आमदार संजयजी उपाध्याय यांनी आयोजित केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा मराठीचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही बघा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमच्यावर प्रेम करा. धन्यवाद. आणि दादाचं गाणं पण ऐका कारण त्याचं गाणं खूप फेमस आहे बाय द वे. तर हे बघा इकडे सगळं मुली एवढे सगळे एफर्ट्स घेतात इथे. आणि पेप्सी ग्राउंड तुम्हाला माहिती असेल गोराईमध्ये बाय द वे मी 5 वर्ष राहिली आहे तशी. आणि या ग्राउंडवरती मी रिहर्सलला किंवा प्रॅक्टिसला रनिंगला आली आणि आता आज इथे मी परफॉर्म करणार आहे. सो आय एम सो फील ब्लेस्ड अँड अमेझिंग. बाय द वे तुम्हाला इथं दिसतंय की नाही, ह्या मुली दिसत आहेत की नाही? तर या मुली एक सेकंड तुम्हाला झूम करते. नाही काय होत नाहीये, काही होत नाहीये. तिथूनच हाय जे पण काय आहे ते म्हणायचं आहे. तर इतकी सुंदर अप्रतिम जी रांगोळी काढली त्या मुलीने काढली आणि ही एक इकडे मुलगी सनकोट घालून काढायचा प्रयत्न करते. छान आहे. मी मराठी खूप मस्त, खूप भारी. एवढं कॉन्फिडेंटली काढतात. आम्हाला दारात पण आमच्या एवढी छोटीशी रांगोळी काढायची असली तरी आमच्या जीवावर येतं आणि ह्या पोरी इतक्या झपाझप काढतात इतकी छान रांगोळी. इट्स रिअली टॅलेंट यार. टॅलेंट का पैसा आहे. टॅलेंट का पैसा आहे. खूप फेमस आहे ते लोक, यांचा क्लास पण आहे हा अच्छा. रांगोळीचा. ते हे सगळे कदाचित आमचे टेक्निशियन बसलेले आहेत बाय द वे चहा पीत एवढ्या दुपारचे. तर तुम्हाला गरमी नाही होत एवढं चहा पितोय तुम्ही? एवढ्या गरमीमध्ये पण ही लोक चाय प्यायला लागलेत. कार्यक्रम असल्यामुळे चहा पितायत, तुम्ही समजून घ्या. कार्यक्रम नसतं तर गरमीमध्ये त्यांनी सरबत प्यायले. ह्याला जे ऑन द स्पॉट जे सुचतं ना. बरं ह्याचा अजून एक मी दादाचा किस्सा सांगते. सोनाली मी नाटक केला. मी तुम्हाला माहिती आहे बाईवाड्यातून जा ऑन दी स्पॉट कुठल्याही कोकणामध्ये आम्ही दौरे केले की ऑन दी स्पॉट अरे बाबा तू काय सांगणार आहेस, काय म्हणणार आहेस आधी आम्हाला सांगणार. तर आमची सगळी गुगली पडायची फंबल कारण ह्याला डायरेक्टली सुचायचं जे पण काय सुचायचं आहे. बाय द वे त्यासाठी आपण अजून एक नाटक केलं पाहिजे दादा. करूया लवकरच तुमच्यासाठी मे महिन्यात घेऊन येतो दमदार नाटक मी आणि सोनाली पाटील. जरा आंबट बिंबट असं काहीतरी म्हणणं आवड आंबट असं काहीतरी नाटक जे लोकांना खरंच आवडतं कारण त्याच्यामधनं एक वेगळी वातावरण निर्मिती होते जे लोकांना आवडते. इतकं स्ट्रेसफुल लाईफ लोक जगतायत ऑलरेडी यार. अजून आम्ही काय तुम्हाला असं वेगळं काय देणार आहे नाही, असं हलकं फुलकं छान नाटक घेऊन येणार आहोत. ठीक आहे. तर लई लव्ह यू. असंच प्रेम करत राहा. दिगंबर दादाचा तुम्ही बघताच तुमचं पेज जे आहे तुझं यूट्यूब चॅनल आहे ना.
निकंम दादाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी मेन्शन करते तिकडे. ठीक आहे, ओके, बाय. लव यू. आणि मराठी Love you. जागतिक मराठी भाषा दिनाच्या दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू.